नमस्कार. राजेश्री आर्ट स्टुडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. आज मी तुम्हाला मोत्यांची लक्ष्मीची पावलं कशी बनवतात हे शिकवणार आहे. तर त्याच्यासाठी मी हा नायलॉनचा थ्रेड घेतला आहे. त्या थ्रेडमध्ये मी सुई ओवून घेतली. आता आपल्याला सर्वप्रथम त्याच्यासाठी लागणारं साहित्य म्हणजे हे व्हाईट मोती आणि हे गोल्डन मोती. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही गोल्डन मोतीच्या ऐवजी दुसराही कुठलाही कलर तुम्हाला हवा तो तुम्ही घेऊ शकता. फक्त एक लक्षात ठेवायचं की जे तुम्ही 2 मोती घेणार ते सेम साईजचे पाहिजे. सर्वप्रथम मी 4 गोल्डन मोती घेणार. 1 2 3 आणि 4. हे 4 मोती मी धाग्याच्या एंडला आणणार. त्याच्यानंतर इकडे 4 मोत्यांचा एक सर्कल करणार आणि तिकडे 2दा नॉट मारणार. हा थ्रेड थोडासा तुम्हाला खेचून घ्यायला लागेल. त्याच्यानंतर ही नॉट आहे. त्याच्यानंतर सुई घेऊन जिथे नॉट आहे त्याच्या बाजूचा जो मोती आहे त्याच्यातून आपण या पद्धतीने बाहेर काढायचे. म्हणजे आपण जी नॉट मारली आहे ती या मोत्याच्या होलमध्ये जाईल. त्याच्यानंतर आपल्याला 4 मोत्यांचं सर्कल कंटिन्यू करायचं आहे. तर एक मोती आपल्याकडे आहे तर मग आपण 1 2 आणि 3 मोती घेणार. हे 3 मोती आपण ह्या मोतीच्या बॅकमधून पास करून पुढे बाहेर काढणार. या पद्धतीने ते बाहेर काढल्यानंतर जो बाजूचा मोती आहे त्याच्यातून परत आपण सुई पास करायची. या पद्धतीने त्याच्यानंतर परत आपण सरळ नाही जायचा. हा जो मोती आहे खाली आधी त्याच्यातून सुई पास करायची. नंतर आपण 3 गोल्डन मोती घ्यायचे. 1 2 आणि 3. हे 3 मोती या मोतीमधून पास करायचे. या अशा पद्धतीने हा आपला बेस रेडी झाला आहे. हा आपला पालमुलांचा खालचा भाग आहे. याच्यातून सुई आपण परत पास करून धागा या पद्धतीने हा पाऊलांचा आपला वरचा भाग आहे आणि इथून खाली आपलं पाऊल कंटिन्यू होणार आहे. तर इथे वरच्या भागाला तळवा दिसण्यासाठी आपण हा बीट्स आहे त्याच्या बाजूला अजून एक गोल्डन बीट्स घेणार आणि सरळमध्ये त्याच्या बाजूला जो मोती आहे तिथून पास करणार आणि खेचून घेणार. त्याच्यानंतर अजून एक मोती घेऊन इथे जो मोती आहे तिथून पास करणार आणि मग थ्रेड आपण खेचून घेणार. या पद्धतीने आता जी स्टार्टिंगला आपण नॉट मारलेली आहे
तिथे आपण स्टिकफास्टचा ग्लू थोडासा लावून घ्यायचा आणि मग सीझरने तो थ्रेड कट करून टाकायचा या पद्धतीने. आता आपला हा पाऊलांचा हा मागचा भाग आहे. इथून पुढे वरती आपल्याला पाऊल कंटिन्यू करायचं. कंटिन्यू करण्यासाठी आपल्याला इकडे यावं लागेल सुई घेऊन. म्हणून एक, आता आपल्याला इथे 4चं सर्कल बनवायचं आहे, पण त्याच्यामध्ये 3 मोती गोल्डन आणि 1 मोती व्हाईट पाहिजे. तर हे बाजूचे 2 मोती गोल्डन असणार आहेत, म्हणून आपण आधी एक गोल्डन मोती घ्यायचा, मग एक व्हाईट मोती घ्यायचा आणि एक परत गोल्डन मोती घ्यायचा या पद्धतीने. आणि ह्या मोतीच्या बॅक साईडमधून सुई पास करायची. या रीतीने आपलं पुढची प्रोसेस आहे. त्याच्यानंतर परत आपल्याला या बीड्समध्ये वरती जायचं आहे. मोतीमध्ये प्रत्येक वेळी थ्रेड आपण थोडं खेचून घ्यायचा, म्हणजे तो लूज पडणार नाही. आता इकडे ही आपल्याला 4 मोत्यांचं सर्कल बनवायचं आहे, पण ऑलरेडी आपल्याकडे 2 गोल्डन मोती आहेत, म्हणून आपण एक व्हाईट मोती आणि हे गोल्डन मोती घेणार. आणि हा गोल्डन मोती आपण हा जो खाली गोल्डन मोती आहे त्याच्यातून पास करणार या पद्धतीने. जसं हा एक सर्कल झाला, त्याच्यानंतर हा बाजूला सर्कल झाला. परत आपल्याला सुई इथे आणायची आहे, म्हणून आधी आपण वरती जायचं, मग या मोतीमधून पास करायचं आणि मग या मोतीमधून सुई पास करायची या पद्धतीने. आता इथे 2 गोल्डन मोती आहेत, मग आपण काय करणार, सर्वप्रथम एक गोल्डन मोती घेणार आणि मग एक व्हाईट मोती घेणार आणि ह्या गोल्डन मोतीमधून पास करून सर्कल तयार करणार. ज्या पद्धतीने आपण ही 4चं सर्कल बनवून ही लाईन बनवली, त्याच पद्धतीने वरती 3 लाईन आपण व्हाईट मोत्यांची बनवायची. सेम प्रोसेसने. आता इथे 2 मोती आहेत, म्हणून आपण 2 मोती घेतले सुईमध्ये आणि परत सर्कलमध्ये आपण त्यांना हे केलं. या पद्धतीने आता आपला अर्धा पाऊल तयार झाला आहे. आता आपण 3-4चे सर्कल करत होतो, हे 1 2 3. आता आपल्याला वरती पाऊल थोडं ब्रॉड करायचं आहे, मग आपल्याला 1 2 3 आणि 4 असं एक एक्स्ट्रा सर्कल करायला लागेल. तर त्याच्यासाठी आपल्याला बेस तयार करून घेण्यासाठी आधी आपल्याला हा जो 3च्या वरती एक सर्कल आहे तो आधी तयार करून घ्यायचा. आपल्याकडे 1 मोती आहे, म्हणून आपण 3 मोती घेणार. तीन मोती घेऊन आपण इथे एक 4चा सलकर तयार करणार आणि मग
मोतींमधून सुई पास करून आपण जिथून सर्कलच्या स्टार्टिंगला येणार आपण. आणि आता आपल्याला हा एक मोती आहे म्हणून मग आपण 1 2 आणि 3 मोती घेणार. 3 मोती घेणार आणि या मोतीमधून पास करून हा एक्स्ट्रा सर्कल आपण तयार केला. ओके. आता आपल्याला परत इकडे यायचं आहे, या मोतीमध्ये यायचं आहे, म्हणून मग आपण इथून सुई पास करणार. त्याच्यानंतर परत या मोतीमधून सुई पास करणार. या पद्धतीने आता आपल्याला इथे 2 मोती आहेत, म्हणजे आपल्याला सर्कल तयार करण्यासाठी अजून 2 मोत्यांची गरज आहे. आपण 2 मोती घेणार आणि या पद्धतीने आपण हा सर्कल रेडी करणार. आता अशीच सेम एक लाईन वरती करायची आपल्याला, पण त्याच्यामध्ये आपल्याला 3 व्हाईट मोती आणि 1 गोल्डन मोती पाहिजे. ही आपली पूर्ण मोत्यांची, व्हाईट मोत्यांची 1 2 3 4 लाईन झाली. आता इकडे वरती आलो आपण. तर आता इथे सर्वप्रथम आपण 1 व्हाईट मोती घेणार, 1 गोल्डन मोती घेणार आणि परत 1 व्हाईट मोती घेणार. आणि मग इकडे 4चं सर्कल बनवणार. हा गोल्डन मोती मध्ये आला पाहिजे. याच पद्धतीने हे कंटिन्यू करून घ्यायचं. या पद्धतीने 1 2 3 4 सर्कलच्या 2 लाईन बनवल्या मी. आणि त्याच्यानंतर 1 2 3 सर्कलच्या 3 लाईन्स बनवल्या आपण. 3 व्हाईट लाईन्स आल्या. त्याच्यानंतर ही हाफ व्हाईट हाफ गोल्डन 1 आणि 1 पूर्ण गोल्डन. ओके. आता आपण इथपर्यंत आलो. इथे आपल्याला 5 सर्कलची लाईन बनवायची. 4 बीड्स घेऊन 5 सर्कलची. तर आपल्याकडे 1 गोल्डन बीड्स आहे. मग आपण 1 2 3 3चा एक सर्कल बनवायचा. आणि मघाशी ज्याप्रमाणे आपण 3चा एक 4 एक्स्ट्रा केला त्याचप्रमाणे इथे आपण 5वा सर्कल एक्स्ट्रा करायचा. हे आपल्या 2 बोटांमध्ये थ्रेड थोडंसं खेचून धरायचा, म्हणजे तो लूज होत नाही. आणि मग या पद्धतीने तो मोत्यांमधून बाहेर काढायचा. आता आपल्याकडे 1 2 बीड्स आहेत, म्हणून आपण परत 2 गोल्डन बीड्स घेणार.
परत 2 मोती घेऊन या पद्धतीने आपलं पाऊल रेडी झालं. एक लास्ट सर्कल राहिला, तो कंप्लीट केल्यानंतर आपले पाऊल रेडी झालं. याआधी सुई ह्या बीड्समधून मोत्यांमधून बाहेर काढायची आणि मग नंतर 2 मोती घेऊन तिथे एक सर्कल तयार करायचं. तुम्ही बघू शकता की आपलं पाऊल तयार झालं आहे. आता आपल्याला वरती इकडे पावलांच्या वरती आपल्याला बोटं करायची आहेत. तर त्याच्यासाठी हे सगळ्यात छोटं बोट आहे. तर त्याच्यासाठी आपण 1 2 3 4 5 हे 5 जे मोती आहेत त्याच्यामधून आपण सर्कल रेडी करायचं. तर पहिलं या मोत्यांमधून सुई पास करायची आणि 2 व्हाईट मोती, एक गोल्डन मोती आणि एक व्हाईट मोती. या पद्धतीने आपण हे छोटं बोट रेडी केलं. मग परत सुई वरती 2 मोत्यांमधून सुई वरती न्यायची, ते परत एक गोल्डन मोती आणि 2 व्हाईट मोती. असं करून आता हा जो मोती आहे दुसरा त्याच्यातून आपण असं पास करणार आणि नंतर परत या 2 मोत्यांमधून पास करायचा आपल्याला. तर परत या मोतीमधून पास करायचा आणि या 2 मोत्यांमधून पास करायचा आणि ह्या खाली गोल्डन बीड्समध्ये पास करायचं. आता आपल्याला परत 2 व्हाईट मोती आणि एक गोल्डन मोती हे घेऊन आपण या 2 मोत्यांमधून सुई पास करायची. तुम्ही पाहिजे तर इथे वरती नखांसाठी गोल्डन ऐवजी लाल कलरचे मोतीही घेऊ शकता. आता आपल्याला इथे अंगठा बनवायचा तर तो थोडासा मोठा पाहिजे म्हणून 2च्या ऐवजी आपण 3 मोती घेणार व्हाईट. पहिले एक गोल्डन मोती आणि मग 1 2 आणि हे 3 मोती घेऊन हा जो दुसरा मोती आहे त्याच्यातून आपण त्याला पास करणार. आता आपले 4 बोटं रेडी झाली आहेत. आता आपल्याला अंगठा करायचा आहे. तर अंगठा करण्यासाठी आपण
सुईमध्ये 3 मोती घेणार आणि एक गोल्डन मोती घेणार आणि तो हे 3 मोती आहेत त्याच्यातून सुई पास करून खाली आणणार. या अशा पद्धतीने हा आपला अंगठा तयार झाला. थोडंसं पण खाली खेचून घ्यायचा. परत त्या मोतीमधून सुई पास करायची आणि ह्या पद्धतीने असा परत एकदा सुई पास करून तो सर्कल थोडं टाईट करून घ्यायचा, जेणेकरून तो लूज वाटणार नाही. या पद्धतीने आता हा जो राहिलेला थ्रेड आहे तो पूर्ण सर्व मोत्यांमधून पास करून आपण थ्रेड कट करून घ्यायचा. या पद्धतीने आता मी थ्रेड कट करून या पद्धतीने ही पावलं रेडी झाली आहेत. तुम्ही ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या कलर कॉम्बिनेशनमध्ये आणि साईजमध्ये तुम्ही बनवू शकता. ही तुम्ही मंदिरामध्ये मोत्यांची रांगोळी म्हणून ठेवू शकता. फेस्टिवल सीझनला यूज करू शकता. हा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच. धन्यवाद.